आज सिद्धू मडवीला पाहता तंश तशवी 11 उल्वे संघाचा हा फलंदाज स्ट्राईक वरती पाहता नॉन स्ट्राईकला कांती उल्वेकर क्षेत्ररक्षक सजलाय मॅडी पावडेचा षटक घेऊन गोलंदाज निकेत कोहली सज्ज झालाय. सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय की मॅच लावतोय सुरुवात. विनर्स वर्सेस विनर्स एक एक सामना जिंकलाय आणि ते मात्र मॅच लावतोय सुरुवात. पहिल्या पूर्वार्धामधला पहिल्या षटकातील हा पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाज मात्र निकेत कोहली आणि समोरील फलंदाज सिद्धू मडवी. मॅच ऑन झाली आणि त्यानंतर इथे निकेत कोहली देखील सज्ज झालाय. पहिल्या षटकातील पहिला बॉल चांगला क्लिक केलाय थर्ड क्षेत्रामध्ये चेंडू जाईल मात्र दन दन करीत मात्र सीमा रेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी. चार धाब्यांनी खोट खातं ओपन झालं. आपण पाहिलं तर तंज तशबी 11 उल्वे संघाचं सिद्धू मडवीने थर्ड क्षेत्रामध्ये चौकार निवडला होता. पुढे एकदा गोलंदाज निकेत कोहली गोळ्याच्या मार्कवर त्या पद्धतीने हलवार पद्धतीने फटका सजवलाय. विनोद मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू अडवलाय. एकदम कंप्लीट झाली आणि संघाची धावसंख्या एकने पुढे धावसंख्या पोहोचेल तब्बल 5 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. बॅटला ब्रश झाला फसले मध्ये चेंडू अडवला जातोय. सुंदर चेंडू हाताळला होता आपण पाहिला तर हा चेंडू दॉट जातोय. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. आपण जर विचार केला तर तंज तशवी 11 उल्वे संघ जो फलंदाजी करतोय पहिल्या सत्रामध्ये एका साईडला विचार केला तर रुही प्राईस स्ट्रायकर्स कोंबड विजय षटकातील पुढला चेंडू निकेत कोहली कांती उलवेकर त्या पद्धतीने फटका सजवतोय. एक धाव पूर्ण झाला आणि एका धावीच्या पद्धतीने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तब्बल 6 या आकड्यावरती पोहोचली. सुंदर मॅच आपण पाहता एक एक सामना जिंकलाय. विनर्स वर्सेस विनर्स लढत आहे. मॅच मध्ये जिंकणं फार महत्वाचं आहे. दोन्ही संघांना प्रयत्न करावे लागतील. सिद्धू मडवी आता मात्र स्ट्राईक वरती येतो. एका साईडला गोलंदाज निकेत कोहलीला आपण पाहता 6 रन्स स्कोर वरती पाहता. चला जास्त उशीर घेऊ नका. गोलंदाज निकेत समोरील फलंदाज सिद्धू मडवी षटकातील पुढला चेंडू आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न होता. थोडा बॅटला ब्रश झाला होता आपण पाहिलं तर आणि इथे हा चेंडू डॉट जातोय. सकाळची धावसंख्या 6 या आकड्यावरती थांबली. सुंदर कडांगड आमचे सचिन शेठ गरज साहेब आणि सर्व आमचे शेलगरचे या शेलगरचा हा कडांगड आपण पाहतात मित्रांनो. ज्या सभोवती आपण फ्रंट लाईट देखील पाहता. उलवेनूर विभागामध्ये प्रणय पाहिला ना हा पहिला कडांगण असेल ज्याच्यावरती हे फ्रंट लाईट पाहायला मिळते. दुसरा कडांगण आता खारकुपरचा झालाय. नक्कीच एक विकसित शहर. विकसित शहरामध्ये सुंदर बिल्डिंग्स सुंदर आपण इंटरनॅशनल एअरपोर्ट दिबा साहेबांचं आपण पाहतात. त्यानंतर शिवडी सिलिंग अटल सेतू देखील आपण पाहतात. भरपूर विकसित शहर आणि विकसित शहरामध्ये ही पाचगाव प्रीमियर लीगची स्पर्धा आपण पाहता. बॅटला ब्रश झाला पसले मध्ये ते काय घडलंय हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर इथे पाहता पाहता एक धाव कंप्लीट झाली. एका धावीच्या पद्धतीने आता संघ पुढे जाईल. तो प्रथम फलंदाजी करताना तंज तशबी 11 उल्वे संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 7 या आकड्यावरती. पहिला षटक निकेत कोहली सुंदर त्याला ज्याच्याकडे अपेक्षा होती. नक्कीच आपण पाहिलं तर रुही प्राही स्ट्रायकर्स कोंबड विजय संघाला 7 धावसंख्या आल्यात एका ओव्हरच्या समाप्तीनंतर.
एक ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि संघाची धाबसंख्या 7 या आकड्यावरती. तर तश्मी 11 उलवे त्याच्या मध्ये रुही प्राही स्ट्रायकर्स कोंबड विजय ज्या संघाने टॉस जिंकली ओव्हर क्रमांक दुसरा तळण्यासाठी. गोलंदाज राज बस्ता बळाय ओव्हर क्रमांक दुसरा तळण्यासाठी. स्ट्राईक वरती सिद्धू मडबी, नॉन स्ट्राईकला कांती उलवेकर. चांगला क्लिक केलाय, पॉइंटच्या रिझन मध्ये पटका जाईल. दन दन करता हा 4 धाब्यांसाठी हा ब्रँडेड चौकार येतोय. आपण पाहिला तर सुरुवात मात्र चालू आहे सिद्धू बडवीच्या बाट मधून हा चौकार आला तडब्यान क्षेत्रामध्ये. आणि त्याचं जर संघाची धाबसंख्या 11 या आकड्यावरती. एका साईडला गोलंदाज राज बस्ताव, समोर फलंदाज सिद्धू मडवी. 11 धाबसंख्या झाल्यात आणि षटकातील पुढला चेंडू उडवलाय. कॉमेंट्री बॉक्सचा स्वागत केलाय, मंचाचा स्वागत केलाय, सीमा रेषा पलीकडे जाणून दिलाय. असा हा धाबेसाठी दर्जेदार षटकार. सुंदर सुंदर सुदेश आपण पाहिला तर सिद्धू मडबी काही सुंदर षटकार आणि ठोकला. त्याचा तर चौकाराच्या नंतर षटकार आला. संघाची धाबसंख्या पोहोचेल तब्बल 17च्या घरामध्ये. निकेत कोहलीचा षटक जर पाहिला ना त्याच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 रन्स आल्या होत्या. परंतु आता सिद्धू मडवी थांबणार नाही. सिद्धूला माहिती आहे की आपल्याला मोठ्या पटक्यांची नित्यांत गरज आहे. एक चांगला टार्गेट सेट करायचा आहे, तर आता मात्र मोठे पटके घ्यावे लागतील. 17 धाबसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्यात. ओव्हर क्रमांक दुसरा तर त्याला रुही प्राही स्ट्रायकर्स कोंबड म्हणजे संघाचा गोलंदाज राज बस्तावला आपण पाहता. 17 धाबसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्यात. त्याच्या मॅच मध्ये देखील सिद्धूने चांगला खेळ केला होता. त्यानंतर सुदर्शन पाटीलने देखील 39 धाबीची इनिंग सादर केली होती. टार्गेट चांगला सेट केला होता. पुढे तर त्याच संघाला आपण पाहिला तंच तशवी 11 उलवे संघाला फलंदाजी आली. राज बस्ताव सारख्या गोलंदाजाला मात्र मार मिळतोय. ते सिद्धू मडवी फलंदाज आहे ते चांगली कामगिरी करतोय. 17 धाबसंख्या स्कोरवरती लागल्या जातात. षटकातील हा पुढला चेंडू सुंदर चेंडू रफ्तार बेकला वेग आणि वेग आणि वेग पाहायला मिळाला. तो राज बस्तावचा चौकार षटकार काढल्यानंतर आता कमबॅक करतोय. चांगल्या प्रकारे तो षटक बदलताना आपण पाहता. शेवटचे 3 बॉल आहेत. संघाची धाबसंख्या 17 या आकड्यावरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कांती उलवेकर आणि सिद्धू मडवीला आपण पाहता. एका साईडला विचार केला तर तन तशबी 11 उलवे संघ फलंदाजी करतोय पहिल्या पूर्वार्धामध्ये. आणि त्यांच्या मध्ये रुही प्राही स्ट्रायकर्स कोंबड विजय तो टॉस जिंकला. नक्कीच रिव्ह्यू जो असेल तो फक्त बीमर आणि रनआउट साठी असेल. त्याची देखील आपण दोन्ही संघाने लक्ष द्यायचे. आताचा चेंडू आपण पाहू शकाल क्षेत्रक्षक येते जेल खाली. काय घडलं इथे मात्र हातातून रोहन कोहलीच्या जेल इथे मध्ये दिसटलं. आणि त्यानंतर सिद्धू मडवीला एक नवीन संधी मिळाली. संघाची धाबसंख्या 1 ने पुढे. धाबसंख्या पोहोचेल तब्बल 18च्या घरामध्ये. 18 धाबसंख्या. ओव्हर क्रमांक दुसरा तर त्याला राज बस्ताव, रुही प्राई स्ट्रायकर्स कोंबड विजय. त्याच्या मध्ये तंश तशवी 11 उलवे ही मॅच आपण पाहता. पाचगाव प्रीमियर लीग च्या माध्यमातून आयोजन आमचे किरणदादा पाटील सर्व आमचे हे शिलेदार त्यांचा मनापासून आम्ही आभार मानू की आपले पाचगाव भरपूर दूर होते. परंतु आता या लीगच्या माध्यमातून सर्व खेळाडू सर्व ग्रामस्थ आज मात्र आपल्याला या मंचावरती आणि त्यानंतर सर्व एकत्र खेळाडू हे पाहायला मिळतात. ही नवीन संधी, ही नवीन उमेद आमचे नक्कीच किरणदादा पाटील आणि सर्व आमचे शिलेदार यांचा मनापासून आम्ही आभार मानतो. आताचा चेंडू आपण पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये सजवलाय. एकदा पूर्ण झाली आणि त्यानंतर एका धाबीच्या पद्धतीने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या पोहोचेल तब्बल
19 घरामध्ये आणि राज बस्तावच्या दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल. सिद्धू मडबी येतोय, ज्याने चौकार टोकला, षटकार टोकला. एका साईडला राज बस्ताव, कोंबड भुजेचा हा गोलंदाज आहे. आडव्या पट्ट्याने अग्रज लाईन केलायचा होता सिद्धूला. काय घडलं इथे? कांती उलवेकर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा रनआउट स्वरूपाने बाद होतोय आणि पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना तंच तशबी 11 उल्वे संघाची धावसंख्या तब्बल 1 बाद 19 आकड्यावरती. दोन ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. संघाची धावसंख्या आपण पाहिला तर 1 बाद 19 आकड्यावरती. सिद्धू मडबी याचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. अविनाश डोलकर इनाईट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अविनाश डोलकर. एका साईडला सिद्धू मडबीला आपण पाहता. गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 रतळण्यासाठी रोहन कोहली येतोय. संघाची धावसंख्या 1 बाद 19 आकड्यावरती. तंच तशबी 11 उल्वे दोन्ही कर्णधार आहेत. आपण पाहिलं तर आमने सामने रोहन कोहली जो रुही प्राही स्ट्रायकर्स संघाचा कर्णधार आणि एका साईडला मात्र सिद्धू मडबी फाईट रिझन मध्ये दन करीत जाईल. 4 धाबेसाठी हा दर्जेदार चौकार. विचार केला जसा पहिल्या सत्राला सुरुवात झाली, निकेत कोहलीच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला. राज बस्तावने दुसऱ्या षटकाला सुरुवात केली, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तिसऱ्या षटकामध्ये रोहन कोहली नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार. नक्कीच आम्हाला आमचे प्रणयजी मात्र माहिती देतात या स्पर्धेची. आताचा चेंडू ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा वाईट करार येतोय. संघाची धावसंख्या एकीने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल 1 बाद 24 आकड्यावरती. 1 बाद 24 धावसंख्या इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा रोहन कोहली उडवलाय. सिद्धू मडबीने आपण पाहिला तर लगतचा क्षेत्ररक्षक येतोय. झेल मिस झाला, हातातून निसटला झेल आणि त्यानंतर इथे पाहता पाहता 2 धावसंख्या कंप्लीट झालाय. तिसऱ्या धाबेचा कॉल झालाय आणि इथे पाहता पाहता 3 रन्स देखील पूर्ण होतात. 3 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 27 आकड्यावरती. सत्तावीस धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळायला जातात. एका साईडला अविनाश डोलकर अगोदरच्या मॅच मध्ये काय बरसला होता अविनाश. स्ट्राईक वरती पाहता आपण एका साईडला गोलंदाज रोहन कोहली अगोदर त्याची पाठ पेरली. त्याचा हा चेंडू मात्र नक्कीच आपण विकेट किपर पाहतात तुषार कोहली ज्याने अगोदरचा सामना जिंकवला होता. रुही प्राई स्ट्रायकर्स कोंबड विजय संघाला तुषार देखील आज झलकलाय. त्याच्या बाट मधून चांगलं स्ट्रोक आले. एका साईडला सुदर्शन पाटीलला देखील पाहिला षटकातील पुढला चेंडू. अविनाश डलकोटने आपण पाहिला तर हा पटका लगोच्या रिझन मध्ये सजवलाय. एकदा पूर्ण होतोय आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 28 आकड्यावरती. 28 धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतोय. तब्बल 1 बाद 28 धावसंख्या. चांगला पटका त्याचा तर मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल. इथे विघ्नेश आणि नक्कीच 2 फलंदाज आले होते. जरा मित्रांनो नक्कीच आपण क्षेत्ररक्षक करताना थोडा पाहायचा आहे, कॉल द्यायचा आहे आणि त्याचं तर दोन रन्स आलेत. नक्कीच अविनाश डोलकरकडे पाहिला ना या पाचगाव प्रीमियर लीग मध्ये प्रणय जर सर्वात महागडा खेळाडू आहे. तब्बल 22,500 पॉइंट लागलेत त्याला. हा चेंडू संपल्यानंतर नक्कीच पूर्ण झाल्यावरती मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. लक्ष असावा 12th मॅन 12 प्रतिनिधी अविनाश डोलकर महागडा खेळाडू. रोहन कोहलीच्या षटकातील हा शेवटचा बॉल.
ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट करार येतोय. एक्स्ट्रा रन्स मिळेल. संघाची धावसंख्या एकेरी पुढे 31 आकड्यावरती. 31 रन्स 1 विकेट लॉस. आणि तिसऱ्या ओव्हर मधला या षटकातील शेवटचा बॉल. रोहन कोहली स्वतः कर्णधार एका साईडला, सिद्धू मडबी कर्णधार आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा फिंगर रोल केला, चेंडू डॉट जातोय आणि 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना तंश तशवी 11 उल्वे संघाची धावसंख्या तब्बल 1 बाद 31 आकड्यावरती. चला मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा, पाणी घेऊन जायचंय. 1 बाद 31 धावसंख्या. तत्पूर्वी आमच्या डीजे मास्टर एक सुमधुर गीत व्हावं. थँक्यू डीजे सँडी. आपण नक्कीच गीत ऐकलत. आणि संघाची धावसंख्या 1 बाद 31 आकड्यावरती. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. शेवटचे 12 बॉल उरलेत. आता गोलंदाज श्रेयश येतोय. सामोरे फलंदाज अविनाश डोलकर. संघाची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 33 आकड्यावरती लागलेत. स्ट्राईकवरती अविनाश डोलकर. समोर मात्र श्रेयश. गोलाच्या मार्कवर श्रेयशच्या षटकातील पहिला चेंडू उडवलाय अविनाश डोलकरने. तत्पूर्वी मात्र इथे एलिव्हेशन कमी झाला आणि झेल टिपला लॉंगॉच्या रिजन मध्ये निकेत कोहलीने. आणि दुसरा झटका मिळेल तो आपण पाहिलं तर तनिष तशवी 11 उल्वे संघाला. झेल आपल्याला पाहायला मिळाला लॉंगॉच्या क्षेत्रामध्ये टिपला तो निकेत कोहलीने. आणि आता मात्र अविनाशला परतावा लागेल रणो कक्षामध्ये. संघाची धावसंख्या 1 बाद 31 आकड्यावरती. स्कोरवरती पाहायला मिळतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गीतेश मडवे आलाय. एका साईडला गोलंदाज श्रेष, समोरील फलंदाजी करणारा गीतेश मडवे. षटकातील पुढला चेंडू आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न होता. दोन्ही हात समांतर झालेत पंचांचे. लावटा अपील आपल्याला पाहायला मिळते, जोरदार अपील झाली. परंतु मात्र नक्कीच आमचे पंच शशी मेहर सर आणि नॉस्ट्रेकला गणेशजी बावीसकर सर आपल्याला पाहायला मिळतात. 2 पंच एकत्र येतील आणि नक्कीच इथे निर्णय इथं आम्हाला सांगतील. भरपूर अपील झाली होती. चला वाईट आहे. पंचाचा डिसिजन आलाय. संघाची धावसंख्या इकडे पुढे धावसंख्या 32 आकड्यावरती. 32 रन्स टू विकेट लॉस. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना तंश तशवी 11 उल्वे या संघाची धावसंख्या आपण पाहता. स्ट्राईकवरती फलंदाज गीतेश, गोलंदाज श्रेष. तर षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा श्रेष फेकण्यासाठी सज्ज. चांगला मात्र कट केला पाहू शकाल. दरम्यान रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षक धावतील. तत्पूर्वी चेंडू मात्र नक्कीच आउट ऑफ फास्ट आहे आणि चेंडू जाईल मात्र सीमारेषच्या पलीकडे. 4 धावेसाठी दर्जेदार चौकार.
थँक्यू डीजे सँडी. सुंदर गीत आणि सगळ्याची धाबसंख्या आपण पाहिला 4 पुढे. धाबसंख्या पोहोचली तब्बल 36 आकड्यावरती 2 बाद. एका साईडला गोलंदाज रेश, समोर फलंदाज गीतेश मडवी. तर षटकातील हा पुढला चेंडू ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट करार आलाय. एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि संघाची धाबसंख्या 1 पुढे. 2 बाद 37 आकड्यावरती धाबसंख्या. प्रथम फलंदाजी करताना तंश तशवी 11 उलवे या संघाची धाबसंख्या आपण पाहता. एका साईडला श्रेयश कोहली हा गोलंदाज करतोय. षटक क्रमांक आपण पाहू शकाल चौथं फेकताना आणि समोरील फलंदाज गीतेश मडवी. षटकातील पुढला चेंडू उडवलाय. लाजवाब. गीतेशने मात्र सीमा रेषच्या पलीकडे जाईल धाडून दिलाय. असा हा धाब्यांसाठी षटकार. कमल झाली स्वप्नात सुंदर आपण पाहिला गीतेशच्या बॅट मधून षटकाराला आणि संघाची धाबसंख्या 6 पुढे. 43 आकड्यावरती धाबसंख्या आपण पाहिला तर 2 बाद तंज तशबी 11 उलवे या संघाची धाबसंख्या आपण पाहता. एका साईडला गोलंदाज श्रेयश कोहलीला पाहता. षटकातील पुढला चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी श्रेयश कोहली, समोर गीतेश मडवी. आताचा चेंडू ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा वाईट करायला. एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि संघाची धाबसंख्या 1 पुढे. धाबसंख्या 44 आकड्यावरती. 44 रन्स टू विकेट लॉस आपण पाहिला तर तनिष तशबी 11 उलवे संघ जो फलंदाजी करताना पाहता. एका साईडला गोलंदाज गोलाच्या बार्कवर श्रेयश कोहली. षटकातील पुढला चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट येतोय. संघाची धाबसंख्या आपण पाहिला आणखी 1 पुढे जाईल. धाबसंख्या पोहोचली 45 आकड्यावरती. आता श्रेयशला मात्र आपला मारा चेंज करावा लागेल. कुठेतरी वारंवार तो वाईट चेंडू फेकतोय, खराब चेंडू फेकतोय, त्यामध्ये बदल करावा लागेल. संघाची धाबसंख्या 2 बाद 45 आकड्यावरती. समोरील फलंदाज गीतेश मडवी. षटकातील पुढला चेंडू सुंदर चेंडू आता गीतेशला पाहावं लागलं आणि हा चेंडू डॉट जातोय. संघाची धाबसंख्या 2 बाद 45 आकड्यावरती. दुपारचं सत्र घड्याळामध्ये आपण पाहिलं तर 1:36 झालीत आणि नक्कीच ही चौथी मॅच आजच्या दिवसातील पाहता. एका साईडला तंश तशवी 11 उलवे आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये रुही प्राही स्ट्रायकर्स कोंबड म्हणजे विनर्स वर्सेस विनर्स लढत आपण पाहता. पुन्हा एकदा श्रेयश कोहली गोळ्याच्या मार्कवर, समोरील फलंदाज गीतेश मडवी. आणखी एक मोठा आपण पाहिला तर वाईट चेंडू फेकलाय. पण जर विचार केला ना तर सलग या ओव्हरमध्ये 5 वाईट फेकलेत. 5 रन्स एक्स्ट्रा दिल्यात गोलंदाज श्रेयश कोहलीने. खराब कामगिरी करतो, विश्वास दाखवावा लागेल त्याला. चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. लीग मॅच म्हटलं ना तर नक्कीच गोलंदाज 5 षटकार आणि 5 गोलंदाज म्हटलं तर टेन्शन होतो कर्णधाराला. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मात्र श्रेयश कोहली गोळीच्या मार्कवर षटकातील पुढला चेंडू फेकेल. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये सजवलाय. एकदम कम्प्लीट झाली. एखाद्यावर समाधान मानावं लागेल. नक्कीच सिद्धूने सांगितलं थांबायचंय. संघ 1 पुढे. धाबसंख्या पोहोचले तब्बल 47 आकड्यावरती आणि या चौथ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल. 47 धाबसंख्या 2 बाद स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना तंश तशबी 11 उलवे संघाचं आणि 11वा चेंडू असेल. 10 चेंडू फेकलेत या षटकामागे आणि 11वा चेंडू फेकते गोलंदाज श्रेयश कोहली. हा देखील 11वा बॉल. 6 त्याने वाईट फेकलेत. 6 रन म्हणजे एक षटकार रिव्हर्सल पाहिला तर आपण इथे आलाय. तो तंश तशबी 11 उलवे संघाला संघाची धाबसंख्या 1 पुढे. धाबसंख्या पोहोचेल तब्बल 48 आकड्यावरती आणि या चौथ्या ओव्हर मधला हा अंतिमचा बॉल. समोरील फलंदाज सिद्धू मडवीला आपण पाहता जो स्वतः कर्णधार आहे, संघ नायक आहे तंश तशबी 11 उलवे संघाचा. आणि एका साईडला आपण जर विचार केला ना तर नक्कीच मॅचला मजा येईल. सुंदर चेंडू अतलला. त्यानंतर 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये तंश तशबी 11 उलवे संघाची धाबसंख्या तब्बल 2 बाद 48 आकड्यावरती. आणि आता मात्र पहिल्या पूर्वार्धामधला अंतिमचा षटक. शेवटचे 6 बॉल राहिले. मैदानाच्या आतमध्ये गीतेश मडवी आणि सिद्धू मडवी हे 2 फलंदाज आपण पाहता.
11 तरघर संघाचा कर्णधार आणि एका साईडला मात्र संध्याताई प्रतिष्ठान तरघर, म्हणजे तरघर गावातील दोन संघ असतील. तर चला दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करण्यासाठी या. नेक्स्ट मॅच आपली आहे. एका साईडला सीके बॉईज बिल्डर्स तरघर आणि स्वर्गीय संध्याताई प्रतिष्ठान आपण पाहिलं तर की तरघर, यामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊया चालू लढतीकडे, पहिल्या पूर्वार्धाकडे, जिथे मात्र पहिल्या पूर्वार्धामधला आता अंतिमचा शेवटचा स्लॉग ओव्हर, अंतिमचे 6 बॉल, 48 धाबा संख्या लागली ती तशबी 11 उल्वे संघाची. गोलंदाज येईल ओव्हर क्रमांक 5 बदलण्यासाठी. नक्कीच कोंबड विजय गावातीलच किशोरजी कोळी आणि आपल्या रुही प्राहिश टायगर्स कोंबड विजय हा गावाचा संघ आहे. आणि त्या संघामध्ये आपण पाहिलं तर किशोर कोळी शेवटचा स्लॉग ओव्हर आणि सामोरे फलंदाज गीतेश मडवी. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबसंख्या आल्यात 48, शेवटचे 6 बॉल आणि शेवटच्या षटकातील हा पहिला चेंडू किशोर कोळीचा. सुंदर 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 चेंडू त्याला. आता गीतेशला मात्र इथे बेट केला, पाहाव पण लागलं गीतेशला आणि चेंडू जातोय डॉट. संघाची धाबसंख्या 2 बाद 48 आकड्यावरती. सुंदर क्षणचित्र आपण पाहता मित्रांनो. त्या आकाशाच्या वर जर पाहिला ना तर नक्कीच हा विमान लँड होताना आपण पाहताच इथे जाताना. सुंदर फटका केरलेच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि टिपला झेल आणि ते विकेट क्रमांक 3 परतावा लागेल फलंदाज गीतेश मडवीला. तिसरा झटका तंश 11 तशबी 11 उल्वे संघाला. स्वयंपाक कर तू डालना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाढ स्वयंपाक कर तू डालना भात जिऱ्या मिऱ्याची. लागेल खेळाडू कक्षामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्याने अगोदरच्या मॅच मध्ये धुमाकूळ उडवला होता. आपण पाहिलं तर तब्बल 39 धाबसंख्या अगोदरच्या मॅच मध्ये इनिंग सादर केली होती. तो फलंदाज येतोय सुदर्शन पाटील. सुंदर सुंदर बॅट मात्र बोलली होती. आता संघाची धाबसंख्या आपण पाहिलं 3 बाद 48 आकड्यावरती. गोलंदाज किशोर कोळी, समोरील फलंदाज सुदर्शन पाटील. षटकातील पुढला चेंडू त्या पद्धतीने पटका सजवलाय. तत्पूर्वी मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला पकडी पिकेपर्यंत एकदम पूर्ण झाली आणि संघाची धाबसंख्या 1 ने पुढे. धाबसंख्या 49 आकड्यावरती. 3 बाद पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना तंश तशबी 11 उल्वे या संघाची धाबसंख्या आपण पाहता. सिद्धू मडवे येतो या स्ट्राईक वरती. शेवटचे 3 बॉल आहेत या इनिंग मधले आणि गोलंदाज किशोर कोहलीला पाहता. 49 धाबसंख्या स्कोरवरती लागल्यात. किशोर कोहली पुन्हा एकदा गोलच्या मार्कवर. सुंदर चेंडू फलंदाजाला पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न होता. स्वतःवरती नाराज होतोय सिद्धू, कारण हा आणखी एक चेंडू मात्र डॉट आलाय. डॉट येणं गरजेचं आहे. आपण जर विचार केला तर रुही प्राइस टायगर्स कोंबड विजय संघाला शेवटचे 2 बॉल राहिलेत आणि संघाची स्थिती पाहिली तब्बल 3 बाद 49 या आकड्यावरती. विकेट लॉस 49 रन्स. आपण जर विचार केला तर तशबी 11 उल्वे संघाची धाबसंख्या. सुंदर सुंदर फक्त आता कर्णधाराला पाहावं लागेल. सिद्धू मडवीला तर फक्त पाहणं गरजेचं केलंय. काय गोलंदाज सलग लगातार 4 बॉल डॉट केलाय सिद्धू मडवी. नाराज करतोय खेळाडू कक्षामध्ये. त्याच्याकडे अपेक्षा होती, त्या फलंदाजाने मात्र नाराज केलाय. आणि या इनिंग मधला या शेवटच्या षटकातील हा अंतिमचा बॉल गोलंदाज किशोर कोहलीचा. सिद्धूने उडवलाय बऱ्याच उशिरानंतर. आपण पाहिला तर हा येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार आणि षटकाराच्या मदतीने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना तंश तशबी 11 उल्वे संघाची धाबसंख्या झाली तब्बल 55. 3 बाद आणि 56 धाबेचा टार्गेट असेल तो सामोरे संघ आहे. आपण पाहिलं तर नक्कीच रुही प्राही स्ट्रायकर्स कोंबड विजय संघाला येणारे 30 बॉल आणि 56 धाबेचं लक्ष. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक सुंदर स्पर्धा, पर्व पहिलं 5 गाव प्रीमियर लीग हा धमाका आणि स्पर्धेचा आज दुसरा दिवस. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल रवींद्र मात्रे सर जॉईंट होतील मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
हॅलो, नक्कीच आमचे जय मल्हार हॉटेल प्रथमेश कोळी आणि प्रतीक कोळी यांच्या माध्यमातून देखील आपल्याला इथे जेवणाचं उपलब्ध केलंय. मनापासून त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. काल पण त्याने आम्हाला ही सुविधा दिली होती, सेवा दिली होती, आज देखील दिली. मनापासून आम्ही आभार मानतो पाचगाव प्रीमियर लीगच्या वतीनं. चला नेक्स्ट मॅच स्वर्गीय संध्याताई प्रतिष्ठान तरघर आणि सीके बॉयज बिल्डर्स तरघर प्रतीक कोळी यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. या प्रतीक कोळी नक्कीच आमचे मित्र आहेत. प्रतीक कोळी असेल, प्रथमेश असेल, तर नक्कीच आपण जय मल्हारचे ऑनर्स आहेत आपण पाहिलं तर इथे उपस्थित आहेत आणि आज या स्पर्धेसाठी आम्हाला जेवणाची मेजवानी दिली. सलग दुसरा दिवस त्यांचं देखील मनापासून आभार. चला सीके बॉयज बिल्डर्स तरघर आणि एका साईडला स्वर्गीय संध्याताई प्रतिष्ठान तरघर संघाचा कर्णधार या नरहरी मडबी काकांच्या शोभास्ते आपण हे टॉस होईल. चला टॉस करण्यासाठी यायचंय आपण. चला राकेश मोहिते आणि अक्षय म्हात्रे, कारण तरघर गावातील दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही अक्षय म्हात्रे आणि राकेश मोहिते यायचा टॉस करण्यासाठी. एका बाजूला सीके बॉयज बिल्डर्स तरघर आणि स्वर्गीय संध्याताई प्रतिष्ठान तरघर ही लढत आपल्याला पाहायला मिळणार. नरहरी काकांच्या शुभास्ते आपण इथे टॉस करतो. नेक्स्ट मॅच लुजर लुजर आहे, त्यामुळे जो कोणी इथे मात्र परास्त होईल तो या स्पर्धेमधून मात्र मुकेल. पुन्हा एकदा त्याला 365 दिवसाची आठवण करावी लागेल पाचगाव प्रीमियर लीगची. त्यामुळे चला आपण टॉस करतो. नरहरी काकांच्या शुभास्ते टॉस होतोय. एका साईडला स्वर्गीय संध्याताई प्रतिष्ठान आणि सीके बॉयज तरघर बिल्डर्स आपल्याला पाहायला मिळेल. टॉस होतोय नेक्स्ट मॅचचा. संध्याताई प्रतिष्ठान तरघर संघाने टॉस जिंकला. राकेश मोहिते, अक्षय म्हात्रे जरी एका संघामध्ये तरघरमध्ये खेळत असतील परंतु आता मात्र पाचगाव प्रीमियर लीग मध्ये दोन्ही कर्णधारांना फायटिंग करावी लागेल. कारण जो परास्त होईल तो या स्पर्धेतून बाहेर जाईल आणि नक्की जिंकेल तो या स्पर्धेचं अस्तित्व कायम ठेवील. जाऊ नका, पाहत राहा. पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स मध्ये बदल रवींद्र म्हात्रे सर येतील दुसऱ्या सत्रामध्ये. हेलो, धन्यवाद. थैंक यू सो मच मनोहर मात्रे. चलो दोस्तों, चलते हैं मैदान के ओवर. जिस तरह देखा जाए तो ये मुकाबला है रूही फ्राही स्ट्राइकर्स कोमड़बुजे और उनके बनाम तंश तशवी 11 वुलवे
उल्वे और कोमड़बुज के बीच में ये विनर वर्सेस विनर का मुकाबला सेकेंड इनिंग जारी रहेगी। 56 का टारगेट है। सामने बल्लेबाज आरंभी बल्लेबाज स्ट्राइक बैट्समैन निकेत। पहली गेंद के ऊपर निकेत ने जगह बना के बिल्कुल डिफाइंड लेग की तरफ मोड़ा, इस गेंद को लगाया पहला चौका। तक काफी समय था ये दोनों बल्लेबाजों के पास एक रन चुराने का, और एक रन से बढ़ता हुआ स्कोर 5। फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस। पहली ओवर चाहिए दुरवानी छोर से, यानी कि शेलगर गांव के एंड से मारा करते हुए ये गेंदबाज अविनाश। शॉर्ट पिच गेंद थी, कवर ड्राइव का ये अच्छा स्ट्रोक, लेकिन वहां पे वाइडिश लॉन्ग ऑफ का फील्डर तैनात था। जैसे गेंद के ऊपर आया, भाग दौड़ लगा के गेंद को उठाया, फेंका, तब तक केवल एक ही रन चुराने का समय था इन दोनों बल्लेबाजों के बीच में, और इसी के साथ एक एक रन से बढ़ेगा स्कोर, यानी कि 6 के ऊपर। 6 गेंद, सेकेंड इनिंग जारी। विनर वर्सेस विनर ये मुकाबला एक एक जीत हासिल करके अभी आमने सामने खेलने के लिए तैयार। जो जीतेगा उसके नाम के ऊपर 2 जीत हासिल होगी, वो डायरेक्ट सेमीफाइनल में जाएगा। लेकिन वो जो पराभूत होगा, यानी कि जो हारेगा, उसको एक चांस बाकी रहेगी, जारी रहेगी। लेकिन यहाँ पे देखा जाए तो अलॉन्ग द कॉन्फिडेंट ड्राइव मिड विकेट का फील्डर वहां पे मौजूद था, यानी कि एक केवल रन। और अविनाश डोलकर, जिसका गेंदबाजी का मैं बिल्कुल उल्लेख करूंगा, क्योंकि ये पहली गेंद के ऊपर जैसे ही चौवा आया, और भली बात ही जानता है ये अविनाश डोलकर के सामने बल्लेबाज भी उनके ताकतवान है, विघ्नेश और विशाल। ये बहुत ही शॉर्ट गेंद फेंके थे, बल्ला पहले ही घूम चुका। अगर ये वेट एंड वॉच कर देना तो कवर ड्राइव के लिए एक अच्छा गेंद था विशाल कोहली के लिए, लेकिन पहले ही बल्ला उनका घूम चुका, इसी के कारण टाइमिंग यानी कि तालमेल बिगड़ गया। संपर्क नहीं आए गेंद और बल्ले का। डॉट गेंद की समाप्ति। फिर से अविनाश, ये भी शॉर्ट गेंद फेंक रही है, और यहां से पहले ही बल्ला घूम चुका है फिर से, और इसी के साथ चकमा खा गई बल्लेबाज, और चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर नहीं। इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। बिल्कुल रुका हुआ स्कोर। पहला ओवर समाप्त। पहले ओवर के बाद केवल 7 रन बिना कोई विकेट के नुकसान के ऊपर। 56 का जो टारगेट है, बिल्कुल ये टारगेट इतना भी आसान नहीं। एरोप्लेन देखो बिल्कुल इस मैदान के ऊपर से जा रहा है। देखा जाए तो पंछी हवा में लहराए हैं, और उनके साथ साथ एरोप्लेन नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतल, जो दिवंगत दिबा पाटिल साहब के नाम से आने वाला पल, हम सभी जन यहाँ से उम्मीद करते हैं की दिबा पाटील साहेबांचा नाव या विमानतळाला लागावा ही सर्वांची इच्छाच आहे, अट्टास आहे भूमिपुत्रांचा। परंतु या मैदानाच्या वरून अगदी अनेक विमानं जाताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत। प्रगतिशील परिसर आहे, उलवांडोर परिसर म्हटला तर अगदी प्रगतिशील परिसर आहे। चला जास्त टीम मीटिंग करू नका। पंच आम्हाला सूचित करतायत की फील्डिंग करणारे खेळाडू एकत्र वारंवार येतात। हमारे भांजे ऋषभ पाटिल इस मुकाबले को देख रहे, आने वाले पल में एक अच्छे क्रिकेटर बनने की उम्मीद रखते हैं। किरण पाटिल और हमारे भतीजे हैं वो ओला गांव के ऋषभ पाटिल। ये जर्क में डाली थी गेंद विशाल ने, और इसी के साथ केवल इस गेंद के ऊपर मिलेगी 1 रन। भाया बतौर कमेंटेटर है, गांव की जब स्पर्धा रही थी गांव का, उसमें वो कमेंट्री करते हैं, क्या बोलते हैं, बोकट टूर्नामेंट। बोकट टूर्नामेंट के बेहतरीन कमेंटेटर विशाल भाया अभी गेंदबाजी की बागडोर संभालते हुए है। पिछले मुकाबले में अच्छी गेंदबाजी की थी उन्होंने,
40+ के खिलाड़ी है, लेकिन यहाँ पे देखा जाए तो इसके 8 रन स्कोर कार्ड के ऊपर 56 का टारगेट है। फिर से विशाल भाया अपने गेंदबाजी के लिए तैयार। ये लेग स्टंप छोड़ती हुई गेंद दिशा से भटके केवल यहाँ पे देखा जाए तो अतिरिक्त रन व्हाइट बॉल से यहाँ पे अतिरिक्त रन में बढ़ोतरी यानी कि कुल मिला के 9 रन स्कोर कार्ड के ऊपर 9 रन। फिर से भाया दूर वाली छोर से गेंदबाजी के लिए तैयार। तो सामने अभी बल्लेबाज सामना करेंगे विशाल कोहली 40+ के खिलाड़ी। 40+ अपोजिट 40+, और ये देखो डीप मिड विकेट के तरफ फील्डर के सिर के ऊपर से गेंद गई ओवर द रो 4 रन और चौके के साथ 13 रन स्कोर। पिछले मुकाबले में देखा जाए तो ये रूही प्राही स्ट्राइकर्स कोम्बडबुजे टीम ने काफी अच्छी स्ट्रेटजी की थी। तुषार कोहली को पीछे रखा था। लास्ट ओवर में 6 बॉल में 20 रनों की जरूरत थी ना, तब तुषार कोहली ने वो रन बनाए थे। ऐसी कोई स्ट्रैटेजी रहेगी इस मुकाबले में क्या देखने को मिलेगी? विशाल ये भाई का ये गेंद अच्छा था, आउटसाइड ऑफ स्टंप के तरफ फेंका था, लेकिन उतनी तेज तर्रार गेंद निकल गई थी विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति। 56 रन का टारगेट है इस मुकाबले में। और देखा जाए तो गेंदबाज विशाल भाया 10 से 12 कदमों का फासला तय करता है अंपायर के राइट अप राउंड द विकेट से मारा करते हुए ये गेंद बिल्कुल वाइडिश लॉन्ग ऑन के तरफ। वहां पे अच्छी फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग का नजारा देखने को मिल रहा है। बेहतरीन केवल मिलेगी 1 रन और 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 14 के ऊपर। 56 रन का टारगेट है, 56 का टारगेट है। अभी बल्लेबाज आरंभी बल्लेबाज फिर से विघ्नेश सामना करेंगे विशाल की अगली गेंद का। ये बिल्कुल लेफ्ट स्ट्रोक, हवा से बातें करते करते गेंद निकल गई डीप मिड विकेट फील्डर के सिर के बहुत ही ऊपर से। इट्स अ बिग हिट, ये लंबा हिट विघ्नेश के बल्ले से आया हुआ है। छक्का पहले गेंद के ऊपर चौवा था यानी कि चौका, इसके बाद छक्का और 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी बल्लेबाजी, एक अच्छी शुरुआत में कहूंगा, गुड स्टार्ट देते हुए दोनों बल्लेबाज। लेकिन यहां से विशाल भाया को यह आखिरी गेंद अच्छी फेंकनी पड़ेगी। कैसी फेंकेगी ये गेंद? ये क्या हुआ, गुलांडी मार दी मैदान के ऊपर। विशाल भाया गिर गया था, देखा जाए तो उसका पैर फिसल गया, लेकिन अच्छी गेंद डाली थी। आज 40 साल उम्र के बाद मैदान में खेलना आसान होता है दोस्तों, लेकिन अपने फिटनेस के साथ अच्छा प्रदर्शन करने का प्रयास। 21 रन दोस्त, 20 आए थे, अभी टोटल 21 हो गए। अभी कितने गेंदों में कितने रन चाहिए, शायद ये इक्वेशन उनको चाहिए होगा। अभी 18 गेंदे और 28 की जरूरत, 18 गेंदे 28 की जरूरत इस मुकाबले में। 35 रन, माफ कीजिए थोड़ी सी कैलकुलेशन में गड़बड़ हुई थी, लेकिन होता है, नो प्रॉब्लम। 18 गेंदे और 35 रनों की जरूरत। ये मुकाबला जारी है। इस तरफ है तंशवी 11 वुल्वे जो फील्डिंग करने वाली टीम, तो दूसरी तरफ रूही प्राही स्ट्राइकर्स कोम्बडबुजे जो बल्लेबाजी करने वाली टीम। अभी खुद कप्तान गेंदबाजी के लिए सिद्धू मडवी, ये कप्तान है सिद्धू मडवी। देखा जाए तो इस कप्तान के ऊपर बहुत बड़ा भरोसा जताया था और 10,000 में इस खरीदी किया था इस खिलाड़ी को, सिद्धू मडवी। वही गेंदबाज कप्तान गेंदबाजी के लिए दुर्वाली छोर से अंपायर को पार करते हुए गेंद ये पीछे जाके फुटवर्क का इस्तेमाल करके जगह बना के खेलने का प्रयास किया। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में क्या भाया ने फील्डिंग किया है, देखो जबरदस्त फील्डिंग,
वेल प्लेड भाया, बोकट टूर्नामेंट के बेहतरीन कमेंटेटर। गांव की जब टूर्नामेंट रहती है तो बिल्कुल शेयरिंग कमेंट्री होती है उनकी भी। जैसे उलवा गांव इस मैदान के ऊपर खेल रहे, हमारे किरण पाटिल भी बतौर एक अच्छे कमेंटेटर है, अच्छे क्रिकेटर भी है। ये गेंद फिंगर रोल किए थे सिद्धू ने, ज्यादा बाहर गेंद को निकाल दिया। अंपायर ने वाइड बॉल का इशारा किया, क्योंकि ये गेंद जैसी मिडल स्टंप के गिरी ना, ये बहुत ही बाहर निकली। फिंगर रोल्स करके इस लेग ब्रेक का प्रयास किया गेंदबाज ने, सिद्धू ने, और बल्लेबाज वहां से थोड़ी सी चकमा खा गए थे, लेकिन गेंद वाइड बॉल, और वाइड के साथ स्कोर बढ़ रहा है स्कोर कार्ड के ऊपर 23। फिर से देखा, मैंने बोला कि यहाँ पे देखा जाए तो लेग ब्रेक गेंदबाजी हो रही है। आपने फिंगर्स रोल करते हुए सिद्धू मडवी, और बल्लेबाज चकमा खा रहे हैं विशाल कोहली। विशाल कोहली तो सिद्धू मडवी, ये मुकाबला, ये बाटल अपने को देखने को मिल रहा है। 56 का टारगेट है, जहां तक सवाल है 23 रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। ये बैकफुट पे जाके हवा में खेला है विशाल भाया, वहां पे कोई गलती नहीं, कोई चूक नहीं है, और इसी के साथ ये पहला विकेट, पहला ब्रेक थ्रू, जाता हुआ बल्लेबाज मैदान से बाहर। विशाल मडवी का यहाँ पे बहुत ही अच्छा फील्डिंग का नजारा। चलो बल्लेबाज जाएंगे वन डाउन में, जल्दबाजी कीजिए क्योंकि इतना समय नहीं है अपने पास। टेनिस क्रिकेट बहुत शॉर्टकट टाइम में खेला जाता है। इंटरनेशनल लेवल में देखो, हर एक टाइम के ऊपर तुम आपको खेलना पड़ता है, स्ट्रेटेजिक टाइम होता है। हर ओवर में पावर प्ले के बाद समय के साथ चलो दोस्तों, समय बहुत कीमती है। निकेत कोहली अभी वन डाउन में जाएंगे, निकेत कोहली। और यहां से हमारे अंपायर आपको अभी सूचित करते हुए वार्न करते हैं कि आप ज्यादा टाइम लेते हैं बल्लेबाजी जब करने के लिए उतरते बल्लेबाज। ये वार्न किया हमारे अंपायर ने, क्योंकि पूरी निगाह, हाँ, अपने बल्लेबाज कौन है ना, पैडअप करके रखो, क्योंकि इंटरनेशनल लेवल में क्या होता है देखो, पैडअप करके रखते हैं 2-2 बल्लेबाज। ऐसा टाइम नहीं है अपने पास, इतना टाइम नहीं मिलेगा। चलो चलते हैं दोस्तों मैदान की तरफ। ये फ्लाई हुआ था गेंदबाज के ऊपर से बिहाइंड द बॉलर, अच्छी फील्डिंग वहां पे मिलेगी, केवल 1 रन। 1 रन आई है, 1 रन से स्कोर बढ़ेगा 24 के ऊपर, 24 रन। फिर से तैयार सिद्धू मडवी, इनके सामने ये बल्लेबाज है विघ्नेश, एक आरंभी बल्लेबाज, ओपनर बैट्समैन, ओपनर बल्लेबाज सिद्धू के लिए। अभी ये सामने डाली थी गेंद सिद्धू ने, वहां पे जैसे ही विकेट कीपर गेंद के ऊपर आए, जल्दबाजी, और जल्दी से जल्दी 1 रन कंप्लीट किए। 1 रन से बढ़ेगा स्कोर, 1-1 करके स्कोर बढ़ता है 25 के ऊपर। इस ओवर में सिद्धू ने थोड़ी रोक लगाई है, स्कोर जो बढ़ रहा था 2 ओवर में, जैसे छलांग लगी थी ना, अभी इस ओवर में सिद्धू ने अच्छी वापसी की है। लास्ट गेंद इस ओवर का, अंतिम गेंद शेष है। तो अभी सामने नए बल्लेबाज निकेत कोहली खेलने के लिए तैयार। निकेत, सिद्धू टू निकेत, ये सामने डाली थी लेकिन बाहर निकली। फिर से वाइड बॉल का इशारा अंपायर शशि मेहर सर का, यहाँ पे वाइड बॉल का इशारा। इस ओवर में सिद्धू ने 2 वाइड लगभग फेंके, लंबा थोड़ा ओवर होता हुआ, लेकिन लाइन अच्छी है, मैं कहूंगा अप टू ऑफ स्टंप लाइन है। इसी के कारण दिक्कत पैदा होती है इस बल्लेबाज को बल्लेबाजी करने के लिए। ये स्वीट शीट खेलने का प्रयास अलोंग द बॉडी, शरीर से टकरा, पैड से टकरा है गेंद, लेकिन रन भी नहीं आई। इसी के साथ एक अच्छा गोल्डन ओवर की समाप्ति। पहले 2 ओवर में 21 बने थे, अभी स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 26, यानी इस ओवर में केवल रन आए 5। बेहतरीन गेंदबाजी, इस मुकाबले को थोड़ा सा यू टर्न करने वाला ओवर देखने को मिला। अच्छी गेंदबाजी, यहां से हमारे भांजे, यहां से हमारे भतीजे ऋषभ पाटिल को अच्छा खेल देखना है, और आने वाले 2 साल के बाद 2028 में उनका इस मैदान के ऊपर पुनरागमन हो जाएगा, यानी कि फर्स्ट अपने करियर का
जो टेनिस क्रिकेट में वो जैसे ही आगमन करेगा, पदार्पण करेगा, उसको भी ढेर सारी शुभकामनाएं। अच्छा क्रिकेटर बनो उल्वे गांव के लिए, जैसे अपने पापा ने नाम रोशन किया इस क्रिकेट की दुनिया में, वैसे ही आप मांग करते इस भगवान से प्रार्थना करते कि आप भी अच्छे क्रिकेटर हुए, पढ़ाई के साथ साथ एक अच्छे क्रिकेटर बनो, क्योंकि अपने पास कोई भी कला होती है ना, वो हमेशा अपना नाम रोशन करती है, अपने गांव का नाम रोशन करती है, अपने माता पिता का नाम रोशन करता है, और खुद का भी नाम उतना ही फेमस होता है। क्योंकि आजकल दुनिया में मित्र दोस्तों ISPL आई है, और ISPL में कितना पैसा है देखो, आजकल बिजनेस बना है क्रिकेट। चलो जल्दबाजी कीजिए, बल्लेबाज पानी की मांग बीच मैदान के ऊपर हुई है, लेकिन यहां पर देखा जाए तो थोड़ा समय ले रहे हैं हमारे खिलाड़ी, उनसे गुजारिश है, क्योंकि आने वाले अभी 12 गेंदे 30 रनों की दरकरार, 12 गेंदे 30 रनों की जरूरत। कल के रात में क्या अच्छा मुकाबला हुआ था, मयूर वाघमारे टीम के बनाम देखा जाए तो विश्वजीत ठाकुर थे, योगेश पेनकर थे, और वो मैच मयूर वाघमारे की टीम ने जीता था। देखा जाए तो 6 गेंद में 9 रन की जरूरत थी, वो डिफेंस किए थे गेंदबाजों ने। ISPL का मुकाबला जिन्होंने देखा होगा, काफी बहुत अच्छे मुकाबले होते। चलो 12 गेंदे 30 रनों की जरूरत। गेंदबाज अभी नए गेंदबाज इधर वाली छोर से गेंदबाजी के लिए गितेश मडवी, गितेश मडवी टू बल्लेबाज, 12 गेंदों में 30 रन। तुषार कोहली जैसे धाड़क बल्लेबाज अभी तक उनके पैवलिन में सुरक्षित है, उनके खिलाड़ी कक्ष में सुरक्षित रहने वाले बल्लेबाज, क्योंकि अभी देखा जाए तो 12 गेंदे 30 रन। यहां से गितेश मडवी अच्छे गेंदबाज है, कैसे गेंदबाजी करेगा, फील्डिंग में बदलाव। चलो जल्दबाजी की ज्यादा टाइम लेते आप, यहाँ से आयोजकों की ओर से बार बार हमको अनाउंसमेंट करना पड़ता है, सूचना देनी पड़ती है कि आप जल्दबाजी कीजिए। चलो चलते हैं, 12 गेंदे 30 रन। ये शॉर्ट पिच गेंद आड़े बल्ले से खेला, क्रॉस बैट से खेला, वहां पे फील्डर बिल्कुल मौजूद, केवल 1 रन मिलेगी। 1 रन जाएगी तो कोई फर्क पड़ने वाला नहीं है, मैं कहूंगा इस टीम के ऊपर। तंज तशवी 11 उल्वे जो फील्डिंग करने वाली टीम, लेकिन 1 रन मिलेगी, थोड़ा टेंशन में आएगा, संकट में आएगी टीम रूही प्राही स्ट्राइकर कोम्बड़ बुझे। फुल टॉस गेंद थी, बल्ला जल्दी घूम गया, प्रॉपर टाइमिंग नहीं, मिस टाइमिंग हुआ। ओ माय गॉड, ये क्या किया, कैच तो छूटे, लेकिन थ्रो अच्छी है, एक बड़ी विकेट मिली, ठीक, और 1 रन मिलने के बाद दूसरे रन का प्रयास किया बल्लेबाज, रन आउट। अब आएगा तुषार कोहली शायद, बिल्कुल निकित कोहली यहाँ पे रन आउट। और रन संख्या देखा जाए तो स्कोर कार्ड के ऊपर आने वाली 10 गेंदे 28 रनों की जरूरत, आने वाली 10 गेंदे 28 रन। बीच मैदान के ऊपर पिछले मुकाबले का मैन ऑफ द मैच हीरो किताब हासिल करने वाला तुषार कोहली। ये मुकाबला बिल्कुल दोस्तों विनर विपक्ष विनर ऐसा चल रहा है, जो जीतेगा सेमीफाइनल में जाएगा, लेकिन उसके बाद मुकाबला जो है ना, नॉकआउट मुकाबला रहेगा, यानी कि डू और डाई। वो मुकाबला बहुत कीमती रहेगा दोनों टीम के लिए, उनका सफर आगे जाने वाला या सफर खत्म समाप्त होने वाला मुकाबला रहेगा इस लीग का। तो चलो आने वाली 10 गेंदे 28 रनों की जरूरत। तुषार कोहली बीच मैदान के ऊपर स्ट्राइक लेते हुए, तो गेंदबाज गितेश मडवी राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी। ओ स्वीट साउंड यहां तक आया, बिल्कुल हम भी रुके थे, और यहां पे बल्ले का अधूरा किनारा, तुषार कोहली बैक टू डगआउट, caught behind the wicket। सिद्धू मडवी कप्तान विकेट कीपर के दस्तानों में कैच गया। अभी थोड़ी सी उम्मीदें मैं कहूंगा कम हुई है इस टीम की, यानी कि तुषार कोहली जैसे बल्लेबाज आउट हुए, और तशवी 11 वुल्वे टीम के खेमे में काफी खुशी की माहौल, क्योंकि अभी थोड़ी सी मैच को पकड़ मजबूत करते हुए उल्वे बनाम कोम्बड़ बुझे ऐसा ये मुकाबला। एक तरफ है महेश्वर मडवी टीम ओनर, तो दूसरी तरफ राहुल कोहली टीम ओनर।
दोनों टीम ओनर के भी मैं सराहना करूंगा। इस पांचगांव प्रीमियर लीग में आपने भी इस टीम को खरीदा, हर एक खिलाड़ी के ऊपर पूरी तरह से विश्वास जताया। 9 गेंदे 28 रन। यस, अवे फ्रॉम बॉडी, शरीर से दूर फेंके, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, और इसी के साथ अतिरिक्त रन से बढ़ेगा स्कोर। आने वाली 9 गेंदे 27 रनों की जरूरत। 9 गेंदे 27। अभी बिल्कुल हार्ड हिटिंग बैटिंग करनी पड़ेगी, स्पोर्टिक एक्सप्लोजिव बैटिंग। यहां मिस टाइमिंग स्ट्रोक, खुद गेंदबाज आया गेंद के नीचे और कोई भी चूक नहीं है, क्लब की कैच और एक विकेट। रूही प्राही स्ट्राइकर कोम्बड़, मुझे टीम पूरी तरह से अभी संकट में आई है, बीच भंवर में फंसी हुई है। अभी बिल्कुल कौन ऐसा बल्लेबाज आएगा जिस संकट से बाहर निकालेगा इस टीम को, क्योंकि आने वाली 8 गेंदे 27 रन। इस 2 गेंद जो शेष है, 2 गेंद के ऊपर एक लॉन्ग हिट लगाना पड़ेगा, नहीं तो आपको नतीजा अलग देखने को मिलेगा ये मुकाबले में। लेकिन ये इंपॉर्टेंट मैच उतना नहीं है मैं कहूंगा, क्योंकि एक मैच उनके पास उनके खेमे में है और वो राह देख रही है सामने वाली टीम, यानी कि संध्या प्रतिष्ठान तरगर टीम की कौन सी टीम हमारे सामने आएगी खेलने के लिए। ये स्ट्रेट ड्राइव किया है, अच्छा कोशिश वहां पे गेंदबाज का गेंद रुकाने का, लेकिन गेंदबाज को चीरते हुए गेंद निकल गई 1 रन के लिए कांति उलवेकर के पास। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 30। अब आने वाली 7 गेंदे 26 रनों की जरूरत। ये गेंद बहुत कीमती रहेगा बल्लेबाज टीम के लिए, बल्लेबाजों के लिए, क्योंकि अभी लॉन्ग हिट मच नीडेड 6 और बाउंड्री आना ही होगा। इस गेंद में एक लंबा हिट आना ही होगा, लेकिन नहीं, यहाँ पे वाइड बॉल का इशारा। चलो ठीक है, लेकिन रन तो आई है मैं कहूंगा, लेकिन अभी तक एक लास्ट गेंद शेष है। छक्का या चौका तो आना ही पड़ेगा, क्योंकि 6 गेंदे लास्ट में अगर 20 भी रहते ना तो ही मुकाबला जारी रहेगा। टाइमिंग स्ट्रोक, जो आशाएं जताई थी, जो मांग जताई थी मैं कहूंगा, वो सिक्सर आया है, लंबा हिट वाइडिश लॉन्ग ऑन के तरफ, ब्लैक स्क्रीन साइड स्क्रीन के ऊपर से गेंद गई 6 रनों के लिए। और इसी के साथ अभी मुकाबले में वापसी मैं कहूंगा टीम रूही प्राही स्ट्राइकर्स कोम्बड़ मुझे कर रही है। आने वाली 6 गेंदे 19 रनों की जरूरत। ये मुकाबला अभी तक बैलेंस कहूंगा मैं। चलो जल्दबाजी कीजिए फील्डर लोग, ज्यादा से ज्यादा 1 घंटा आप आते हैं। आज के दिन मैं तो कहूंगा कि तंजवी 11 वुल्वर टीम ज्यादा टाइम ले रहे हैं, ये अंपायर भी हमको बताते हैं, लेकिन यहाँ से वार्न कर रही है, तुमको बार बार वार्न नहीं करेंगे, फिर अंपायर को जो भी फैसला लेंगे आपको फिर वो फैसले के ऊपर खड़े उतरना पड़ेगा। 6 गेंदे 19 रन की दरकरार। फिर से बल्लेबाज सामने, अभी जो छक्का लगाया वो बल्लेबाज नॉन स्ट्राइक में गया, विघ्नेश ओपनर बल्लेबाज है। अभी जो भी आशाएं उम्मीदें है ना, वो अभी विघ्नेश से रहेंगे, क्योंकि 6 नंबर पे आएगा राज बस्ताव, 6 नंबर पे आने वाला बल्लेबाज राज बस्ताव ऑन स्ट्राइक। 6 गेंदे 19 रनों की जरूरत। गेंदबाज कांति उलवेकर, फुलटॉस गेंद थी लेकिन प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाया राज, और इसी के साथ ये फुलटॉस गेंद के ऊपर राज बस्ताव कैच आउट।